हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी चालले IIT पवई इथे आणि वर्षावासानिमित्त कार्यक्रम आहे तो अटेंड करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत पवईला. तर तिकडे गेल्यानंतर कार्यक्रम कसा असेल ते सर्व शेअर करेलच मी तुमच्याबरोबर. आणि मला असं वाटतं ह्या वर्षावासाच्या निमित्ताने ना सगळीकडेच भरपूर असे कार्यक्रम चालू आहेत आणि सर्वच तर अटेंड करायला जमत नाही, पण जे मुंबईमध्ये आहेत ते म्हणजे मुंबईमध्ये असणारे जे कार्यक्रम आहेत ते आवर्जून अटेंड करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आणि नॉलेज आमचंसुद्धा वाढतं आहे. ह्या वर्षावास सिरीज निमित्त माझंसुद्धा नॉलेजमध्ये बरेच भर पडली आहे ही सिरीज करता करता, कारण की वाचन वाढलं आहे, व्हिडिओ बनवायचे आहेत आणि नोट्स काढायचे आहेत, म्हणून माझेसुद्धा वाचन थोडंसं वाढलं आहे. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाला जाऊन बऱ्याच वक्त्यांना ऐकण्याची संधीसुद्धा भेटते ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर चला आता आपण डायरेक्टली भेटूया पवईला. हा सर्व IIT पवईमधील परिसर आहे. खूप सुंदर आणि खूप निसर्गरम्य. आतमध्ये आल्यानंतर एवढं छान वाटतं आहे. आणि सकाळपासूनच थोडासा पाऊस येत जात होता आणि आत्ता सध्या ना थांबलेला आहे पाऊस. आणि वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे ना. संध्याकाळची 4ची वेळ असेल, 4च्या आसपास आम्ही पोचलो IIT पवईमध्ये. आम्ही पोचलेलो आता IITमध्ये. जंगल सफारी आल्यासारखं वाटतं. खूप सुंदर असा परिसर आणि कॅम्पस पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. खूप प्रसन्न वाटते इकडे येऊन. PC सक्सेना हॉलमध्ये हा वर्षावासाचा कार्यक्रम आहे. अनंत धातूसुद्धा येणार होते, तर धातू पूजा आहे, त्याचबरोबर मेडिटेशन आहे आणि वर्षावास निमित्त हा कार्यक्रम आहे तो अटेंड करण्यासाठी आम्ही आलो आहे. आणि हॉलच्या बाहेर जसं पोचलो ना, तर ऑडिटोरियमच्या, तर इथे खूप सुंदर अशा बुद्ध मूर्ती ठेवलेल्या होत्या 2 आणि एक बाबासाहेबांची मूर्ती. आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. म्हणजे एवढं मंगलमय आणि शांत पीसफुल असं खूप छान असं वातावरण वाटत होतं. आणि हॉलच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतरसुद्धा अगदी तसंच एकदम शांत आणि खूप मंगलमय प्रसन्न असं वातावरण वाटत होतं. अगदी वेळेवर पोचलो आम्ही. लोकं येतच होती आणि सगळेजण येऊन वंदन वगैरे करत होती वरती स्टेजवर जाऊन. विकास मंडळ पवई यांचे अध्यक्ष भाऊ पंडागरे साहेब आणि जनक साहेब यांना विनंती आहे की त्यांनी भगवान बुद्धांची पुष्पाने पूजा करायची आहे. समोर पुष्प अर्पण करावे. कार्यक्रम ना खरंच खूप सुंदर झाला आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ना मी तुमच्यावर 3 पार्टमध्ये शेअर करत आहे व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्रिशरण पंचशील आणि रतन सुक्त हे ऐकायला भेटेल. आणि त्यानंतर जी धातुपूजा आहे ना त्याचा नेक्स्ट व्हिडिओ येईल आणि उर्वरित कार्यक्रमाचा 3rd व्हिडिओ येईल. अशा प्रकारे 3 व्हिडिओ येतील ह्या कार्यक्रमाचे तुमच्यापर्यंत. तर भंतेंचं सुद्धा आता आगमन झालेलं आहे. बोधे मित्र भंतेजींचं आगमन झालेलं आहे. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल आणि ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये तुमच्याबरोबर धातुपूजा शेअर करणार आहे. आणि त्याच्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला भंतेजींची देसनासुद्धा ऐकायला मिळेल. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्याच्यानंतर आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ सोवडे गुरुजी यांना विनंती आहे की बोधिमित्र यांना त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यासाठी याचना करावी. सर्वांनी हात जोडायचे. या ठिकाणी पूजनीय भंते बोधिमित्र उपस्थित झाले, त्यांना मी त्रिवार वंदन करतो. आणि आपण या ठिकाणी याचना करायची. याचना केल्यानंतर भंते आपल्याला त्रिशरण पंचशील देतील. प्रथम मी म्हणेल, माझ्या पाठोपाठ आपण सर्वांनी ग्रहण करायचे. ओकास्त वंदामि भंते द्वारतयेन कर्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भंते. ओकास वंदामि भंते.
द्वारत्वेन तत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते ततियम्पि ओकासवन्दानि भन्ते द्वारकेन त्वत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तिसरणागमनं परिपूर्णं अहं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि
समाधियामि कामेषु मिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमदक्षाणा वैरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमदक्षाणा वैरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु इमं किशरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पदेत अहं भन्ते शीलेन सुगतिं यन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निभृतिं यन्ति तस्मात् शीलं विशोधये साधु 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 साधु. आता जी रतनसुक्त चालू होणार ना त्याच्यानंतर कंटिन्यू धातुपूजा चालू होणार आहे, म्हणजे रेकॉर्डिंग मध्येच आहे ती. तर तुम्हाला रतनसुक्त संपल्यानंतर लगेच तुम्हाला बसून धातुपूजेसाठी मेडिटेशनसाठी बसायचं. यानी भूतानि समागतानि भूमानि वायानि वान्तरिके सर्वेव भूता सुमना भवन्तु अथो सप्तच सुनन्तु भासितं तस्माहि भूता निसामेत सर्वे मेत्तं करोत मानुषिया प्रचार्य देवाच रक्तोच हरन्ति देवलिं तस्माहि निरक्षत अपमत्ता यं किञ्चिदिष्टम् इदवा कृणम्वा सर्गे स्वाहा यं रत्नं प्रणीतं ननो समङ्गति तथागतेन इदं विदुते रत्नं प्रणीतम् एतेन सच्चेन सुबुद्धिर्होतु यं विरागम् अमतं प्रणीतं यदजगा सख्यमुनिसमाहितो न तेन धम्मेन समत्तिरिञ्चि इदं विधम्मे रतनं प्रणीतम् एतेन सच्चेन सुबुद्धिर्होतु यं बुद्धश्रेष्ठो परिवन्नयि शुचिं समाधिमानम् अन्तरिकयमाहु समाधिमतेन समो न विच्यति इदं विदमे रतनं प्रणीतम् एतेन सच्चेन सुबुद्धिर्होतु ये पूगला अट्टशतं प्रसत्ता चत्वारि एतानि युगानि होन्ति ते अभिनेया सुगतस्य सावका एतेषु
प्रथमशासनं हि ते प्रतिपत्ता अमृतं विगय लतामुदानि विकुञ्जमाना इदमपि सङ्गे रत्नं फलितम् एतेन सचेन सुवर्तिर्होतु यत्किञ्चिदखिलो परिस्थितोऽस्या चतुर्भिवातेः असम्पकम्पियो तदुपमं सपुरिसं वदामि यो वर्यसच्चानि अवेच पश्यति इदमपि सङ्गे रत्नं वनितम् एतेन सच्चेन सुवर्तिर्होतु ये सच्चानि विभावयन्ति गम्भीरभयेन सुवेशितानि किञ्चापि ते मुन्ति भूसङ्गमर्था न ते भवन्वर्तमामर्यन्ति इदमपि सङ्गे रत्नं फलितम् एतेन सच्चेन सुवर्तिर्होतु समापस्स दर्शनसम्पदाय त्रयसु ब्रह्मा जनिता भवन्ति सत्काय इति विचिकित्सितञ्च शीलबद्धं वापि यदति किञ्चित् चतुर्भावे च विप्रमुक्तो सच्चाभिधानानि अवगन्तुम् इदमपि सङ्गे रत्नं फलितम् एतेन सच्चेन सुवर्तिर्होतु किञ्चापि सोपमं करोति पापं कायेन वाचा उदचेतसा अवबोधो तस्य परिच्छदाय अवराविद्यपदस्तुता इदमपि सङ्गे रत्नं फलितम् एतेन सच्चेन सुवर्तिर्होतु वनप्रभुवे यथा पुष्टिवर्गे गिम्हारमासे पटमस्मिन्निमे ततोऽहं ब्रह्मपदं हरेशमि निपानगामिं परमं निधाय इदमपि बुद्धे रत्नं फलितम् एतेन सच्चेन सुवर्तिर्होतु वरो वरदो वरामरो अनुत्तरो ब्रह्मवरम् अदेशयि इदमपि बुद्धे रत्नं फलितम् एतेन सच्चेन सुवर्तिर्होतु इदं पुराणं नानाविध सम्भवं निरतचित्ताय वसुषि एकेन अभिरुचिता इदं वीराय कालं फलितो इदमपि सङ्गे रत्नं फलितम् एतेन सच्चेन सुवर्तिर्होतु यानि यानि गुम्मानि वायानि भवन्तरिते तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्कामः सुवर्तिर्होतु यानि भूतानि समागतानि गुम्मानि वायानि भवन्तरिते तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्कामः सुवर्तिर्होतु यानि भूतानि समागतानि गुम्मानि
रतनसुत्त घेऊन झालेलं आहे आणि आता धातुपूजा सुरू होणार आहे आणि मेडिटेशन. ह्या ज्या 3 लेडीजने धातुपूजा घेतली ना, एवढी सुंदर घेतली. त्यांचा आवाज आणि एका सुरामध्ये किंवा एका लयमध्ये जे बोलत होते ना, म्हणजे एवढं वातावरण म्हणजे खूप मंगलमय झालेलं आणि ऐकायला एवढं पीसफुल वाटत होतं ना, की आपण आपोआपच मेडिटेशन करायला सुरू करत होतो. एवढं छान त्यांनी वातावरण क्रिएट केलेलं. मला व्हिडिओ बनवायचा होता, त्यामुळे ॲक्टिव्ह राहायला लागलं. तर तुम्ही याचा नेक्स्ट पार्ट मिस करू नका. बुधवारी येणार आहे नेक्स्ट पार्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला धातुपूजा खूप छान पद्धतीने ऐकायला मिळेल. ॲक्च्युली तुम्हीसुद्धा ते घरी लावून मेडिटेशन करू शकता. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टसह. तोपर्यंत बाय सर्वांना.